शालेय गणवेश, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य सक्तीने विकत घेण्यास भाग पाडणाऱ्या शाळांवर आता थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेने सर्व खासगी शाळांना सुनावलं आहे की पालकांना ठराविक दुकानातूनच युनिफॉर्म किंवा पुस्तके घेण्यास भाग पाडू नका, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. पालकांच्या तक्रारींना मिळाला आवाज. गेल्या काही दिवसांपासून अनेक पालकांनी तक्रारी केल्या होत्या की शाळांकडून महागड्या दुकानांची सक्ती केली जाते. बाजारात स्वस्त पर्याय असतानाही पर्याय दिला जात नाही. शिक्षणाच्या नावाखाली आर्थिक दबाव टाकला जातो. नियम काय सांगतात तर कोणतीही शाळा पालकांवर विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाही. शिक्षण विभागाचे स्पष्ट मार्गदर्शक तत्वे यावर बंदी घालतात. नियम मोडणाऱ्या शाळांची चौकशी होणार. दोषी आढळल्यास परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई शक्य. शिक्षण संस्था सेवा देत आहेत की व्यवसाय करत आहेत? पालकांच्या खिशावरच हा भार खरंच कमी होणार का? एकूणच पुण्यातील शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याचा हा प्रयत्न असला तरी त्याची अंमलबजावणी किती प्रभावी होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पाहत रहा पुणे न्यूज, पुणे वार्ता.